तुमच्या मोबाईलमध्ये 30 ते 40 जीबीचा डेटा नेहमी असा विनाकारण पडलेला असतो, जेणे की तुमच्या मोबाईलमध्ये स्टोरेजचा हा प्रॉब्लेम येणारच. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याचा युनिक वे मी तुम्हाला आज सांगणार आहे, की जो की यूट्यूबवर कोणी सांगितलेला नाही आहे. आपण चला बघूया कसं आपण सॉल्व्ह करू शकतो. सर्वात पहिले आता आपण आपला मोबाईल ऑन केला आहे आणि मोबाईल ऑन केल्यानंतर आपण जातो सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपण अबाउट डिव्हाइसमध्ये आपण बघू शकता की स्टोरेज माझा 125 GB जर दिसतंय, जे की 128 पैकी म्हणजे 3 GB माझा खाली आहे. आणि याच्यामध्ये मला तुम्हाला दिसतं की अदर डिव्हाइसमध्ये माझ्याकडे 78 GB दिसतंय, कारण की मी रिसेंटली 5 GB हा लास्ट वीकमध्ये रिमूव्ह केला, जो की माझा 83 GBच्या जवळपास होता. जेव्हा केव्हा तुम्ही यूट्यूबवर सर्च करताना तुम्हाला एकच वे भेटेल की ॲप्लिकेशन्स आणि ॲप्लिकेशन्समधला कॅच. आपण एक नवीन वे आणला आहे जो की सगळ्याला हेल्पफुल होईल. तर रेग्युलर वे तर तुम्हाला माहीतच आहे की ॲप्लिकेशनमध्ये जा, ॲप्लिकेशनचे कॅच क्लिअर करा आणि मग स्पेस का बाकी तुम्हाला रिकाम होईल. तो तर एक वे आहेच, पण दुसरा वे आता तुम्हाला मी युनिकली जो सांगणार आहे की जो तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तर तुम्ही सगळ्यात पहिले जायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये, आणि मोबाईलमध्ये गेल्यानंतर आपलं एक ॲप्लिकेशन असतं फाईल मॅनेजर म्हणून. फाईल मॅनेजरमध्ये तुम्हाला वरती जे तुम्हाला सर्च दिसतं त्याच्यामध्ये फक्त एक डॉट टाकायचं आहे. डॉट म्हणजे जे की टेम्प फाईल असतील, तुम्ही जितके स्टेटस पाहिले आहेत आतापर्यंत, जेवढे कॅच पाहिले, जेवढे डेटा शेअर केला आहे, जेवढ्या लिंक्स ओपन केल्या आहे, त्यांचा सगळा कॅच डेटा हा इथे असतो. हा डेटा इथून तुम्ही जर फ्री कराल तर तुमचा ऑलमोस्ट 4 ते 5 GB कमीत कमी कसाही तुमचा रिकामा होऊ शकतो. तुम्ही ते बघू शकता, ट्रॅश आहे, त्याच्यानंतर कॅच आहे, थंबनेल्स आहेत, सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटतील. आता तुम्ही बघू शकता की माझ्या मोबाईलचा आहे 78.6 GB अदर्स फाईल्समध्ये. तर ओके, आपण आता एक सगळ्या फाईल्स सिलेक्ट करूयात ज्या की डॉटच्या स्टार्टिंगपासून आहेत. आणि कॅच आहे, शेअर स्टेटस आहे, स्टेटसेस आहे, लिंक्स आहे, त्याच्यानंतर अजून काय स्टिकर थंबनेल आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सिलेक्ट करतो आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर आपण आता हे डिलीट करणार आहेत. आता आपण हे डिलीटला टाकले आहेत. 7 आयटम टोटल आपण फोल्डर आपण डिलीटला टाकतो आहे. यांना एकदा आपण डिलीट होऊन देऊया. आता तुम्ही बघितलं तर आपलं 78.6 समथिंग आपला डेटा हा ऑलरेडी अदर फाईल्समध्ये होता. आता बघूया की 5 दिवसामध्ये माझ्याकडे किती डेटा हा ॲड झाला असेल. तुम्ही ऑलरेडी खूप वर्षापासून मोबाईल यूज करता, 1 वर्ष 2 वर्ष, तर तुमचा डेटा जास्त असू शकतो. मी जस्ट 5 दिवसा पहिले खाली केला होता, तर 5 दिवसानंतर माझा किती झाला असेल मी ते तुम्हाला दाखवतो. आपण ते फोल्डर इंटरनल स्टोरेजमधून तर डिलीट केलेच, त्याचबरोबर ते रिसेंटली डिलीटेडमधून बी डिलीट करायचे आहेत आपल्याला, ज्याने की तुमचा हा स्पेस पूर्ण मोबाईलमधून अनवॉन्टेड फाईल डिलीट होतील. जसं रिसेंटली डिलीटेडमधून आपण सगळं डिलीट केलं की लगेच आपण चेक करणार की आपला 5 दिवसामधला डेटा किती स्पेस खात होता, किती आपल्याला वॅकंट अदर स्पेसमधला डेटा कमी करता येतो आहे. आता आपण अदर फाईल्स चेक करू स्टोरेज किती आहे. तर ऑलमोस्ट 2 GB जवळजवळ माझा याने 1 आठवड्यामधला डेटा कमी केला आहे. म्हणजे आपल्याकडे किती मोठा डेटा कमी होऊ शकतो जेव्हा की आपण वर्षानुवर्ष तो मोबाईल वापरतो. या व्यतिरिक्तही बरेचसे वे आहेत आपल्याकडे. तुम्हाला जर कोणता अदर वे पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा वे तुम्ही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा, हा तुमच्याकडे चालतोय का नाही हे मला कमेंटमध्येही नक्की सांगा. आणि तुमचा स्पेस किती कमी झाला तेही कळवा.